इम्रान खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, मात्र केवळ राजकारणापुरतीच त्यांची ओळख नाही तर क्रिकेट जगतात एक दिग्गज खेळाडू, उत्कृष्ट कर्णधार म्हणूनच त्यांच्याकडे आजही आदरानंच पाहिलं जातं। पाकिस्तानला एकमेव क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा हा खेळाडू सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे आणि खितपत पडलाय, अत्यंत आजारी आहे। मात्र राजकारणात गुंतलेलं पाकिस्तानी सरकार त्यांना धड उपचारही देत नाहीये, त्यांना त्यांच्या कुटुंबियांनाही भेटू दिलं जात नाही। अशात आता क्रिकेट जगतातील 14 माजी कर्णधारच पुढे आलेत आणि यात 2 दिग्गज भारतीय खेळाडू देखील आहेत। पाहूया इम्रान खान यांच्या मदतीसाठी कोण कोण पुढे आले ते। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तब्येतीविषयी सध्या चिंतेचं वातावरण तयार झालंय। इम्रान खान यांच्या एका डोळ्याची 85% दृष्टी गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। मात्र पाकिस्तान सरकार त्यांच्या तब्येतीविषयी कोणतीही ठोस आणि समाधानकारक माहिती देत नाहीये। त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या बहिणींनाही भेटू दिलं जात नाहीये। अशात एकाकी पडलेल्या इम्रान खान यांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगत पुढे आलंय। 5 देशांतील 14 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिलंय। 73 वर्षीय इम्रान यांना तुरुंगात योग्य उपचार मिळावेत असं आवाहन या कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला केलंय। या पत्रावर 14 माजी कर्णधारांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि त्यात सुनील गावस्कर आणि कपिल देव या भारतीय कर्णधारांचाही समावेश आहे। या पत्रात ग्रेग चॅपल, बेलिंडा क्लार्क, मायकल एथर्टन, नासिर हुसेन, इयान चॅपल, ॲलन बॉर्डर, मायकल ब्रियरली, डेव्हिड गावर, किम ह्युजेस, क्लाइव्ह लॉइड, स्टीव्ह वॉ, जॉन राईट यांच्यासह सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी पाकिस्तान सरकारला आवाहन केलंय। या कर्णधारांनी एक पत्र जारी करून इम्रान खान यांच्याबद्दल काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। इम्रान खान यांना तातडीने आणि सातत्याने उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत। त्यांना त्यांच्या पसंतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची परवानगी द्यावी। आंतरराष्ट्रीय मानकांनुसार त्यांना मानवी आणि सन्मानजनक कैद द्यावी। त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटण्याची मुभा द्यावी। इम्रान खान यांना निष्पक्ष, पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने कायदेशीर लढा देण्याची संधी मिळावी। या पत्रातून माजी क्रिकेटपटूंनी इम्रान यांच्या तब्येतीविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान वसीम अक्रम, वकार युनुस आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासह अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडियावर इम्रान यांच्यासाठी योग्य उपचारांची मागणी केली होती। नहीं, उन्होंने सही किया है। आई होप हिज हेल्थ रिकवर्स and I hope he gets the right treatment because he has taken Pakistan to the world map, being captain of Pakistan cricket team and then Prime Minister of Pakistan. So I'm sure he must be looked after and respected. क्रिकेट जगतात इम्रान यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त होतीये, कारण इम्रान खान यांच्या एका डोळ्याची सुमारे 85% दृष्टी गेली आहे। पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीतूनच हे उघड झालंय। इम्रान खान अनेक महिन्यांपासून तुरुंग प्रशासनाकडे डोळ्यांमध्ये अंधुकपणा असल्याची तक्रार करत होते। ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांची दृष्टी सामान्य होती, मात्र नंतर उजव्या डोळ्याची दृष्टी अचानक गेली। चौकशी दरम्यान पिम्स रुग्णालयातील एका नेत्रतज्ञांना बोलावण्यात आलं। त्यावेळी त्यांच्या डोळ्यात रक्ताची गाठ जमली होती, त्यामुळे गंभीर नुकसान झालंय असं निरीक्षण नोंदवण्यात आलं। उपचार आणि इंजेक्शन दिल्यानंतरही त्यांच्या उजव्या डोळ्यात केवळ 15% दृष्टी शिल्लक असल्याचं समजलं होतं। तर इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या दाव्यानुसार इम्रान यांच्या उजव्या डोळ्यात सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लुजन नावाचा आजार आढळलाय। त्यावर त्वरित उपचार न मिळाल्यास दृष्टी जाण्याचा धोका आहे। तर इम्रान हे खूप अस्वस्थ आणि मानसिक तणावाखाली असल्याचाही दावा होतोय। त्यांच्या खासगी डॉक्टरांकडून उपचार घेण्याची त्यांना परवानगी दिली जात नाहीये। त्यांची नियमित रक्त तपासणी झालेली नाहीये। इतकंच काय, तर 2 वर्षात त्यांना दातांच्या डॉक्टरांकडेही नेण्यात आलेलं नाही असाही दावा केला जातोय। दरम्यान अनेक आरोप झाल्यानंतर सरकारी डॉक्टरांनी नुकत्याच केलेल्या तपासणीनंतर इम्रान खान यांच्या दृष्टीत सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र इम्रान खान यांच्या बहीण अलिमा खान यांनी हा दावा खोडून काढलाय। हे अत्यंत चिंताजनक आणि अस्वीकारार्ह आहे। इम्रान यांना त्यांच्या डॉक्टरांकडून तपासणी करू दिली जात नाही। त्यांना त्यांच्या डॉक्टरांचे उपचार घेऊ दिले जात नाही। आमच्या कुटुंबियांच्या आणि कौटुंबिक डॉक्टरांच्या अनुपस्थितीत तपासणी झाली आहे, त्यामुळे सरकारनं केलेली तपासणी, उपचार आणि अहवाल आम्हाला मान्य नाहीत। गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात इम्रान खान यांच्या बहिणींना अडियाला तुरुंगाबाहेर धक्काबुक्की झाली होती। त्यांना इम्रान खान यांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यामुळे इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय आणि त्यांच्या बहिणींनी तुरुंगाबाहेरच आंदोलन सुरू केलं। इम्रान यांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप करत निदर्शनं करण्यात आली। अखेर इम्रान खान यांच्या बहिणींना भेटू देण्यात आलं, तसंच त्यांच्या पत्नीला आणि मुलांनाही त्यांच्याशी बोलू देण्यात आलं। मात्र नवीन वर्ष सुरू होताच पुन्हा पाकिस्तान सरकारकडून या भेटीगाठी थांबवण्यात आल्याचा आरोप होतोय। पुन्हा एकदा इम्रान खान यांच्या डोळ्यासंदर्भात नवी माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या बहिणींना अडियाला तुरुंगाबाहेरच अडवण्यात आलं।
इम्रान खान हे ऑक्टोबर 2023 पासून अडियाला तुरुंगात आहेत. त्यांना सतत एकाकी ठेवलं जात आहे. इम्रान खान यांच्यावर 100हून अधिक खटले सुरू आहेत. यात भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच तोषखाना भेटवस्तू प्रकरण, अल कादिर ट्रस्ट प्रकरणातही त्यांच्यावर आरोप आहेत. त्यातच त्यांच्याबाबतचं शहबाज शरीफ सरकारचं धोरण कायम संशयाच्या भोवऱ्यात अडकत आलंय. पाकिस्तानात तर पीटीआयनं यावरून जोरदार आंदोलनही केली. आता तर आंतरराष्ट्रीयतेही क्रिकेट जगतातूनच पाकिस्तानी सरकारवर दबाव वाढतोय. त्यामुळे पंतप्रधान शरीफ खरंच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मागण्या मान्य करतात का? इम्रान यांना विशेष वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.